in a plane, if two lines are not intersect each other, if two lines in a plane, if two lines are not intersect each other, then we say that these two lines are parallel. म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात? पॅरलल लाईन्स. इन दिस फिगर, line L and line M lies in the same plane, lies in a one plane. Which plane? E. Plane E. And these two lines are not intersect each other. When you draw or you extend these two lines anywhere, म्हणजे या दोन रेषा तुम्ही कुठपर्यंत जरी वाढवल्या तरी त्या एकमेकांना छेदत नाहीत. आणि जर अशा रेषा असतील तर अशा रेषांना आपण काय म्हणतो की या रेषांना पॅरलल लाईन्स असं म्हणतो. आणि हाऊ टू डिनोट द पॅरलल लाईन्स? लाईन L पॅरलल टू लाईन M. म्हणजे दोन समांतर रेषा आहेत हे आपण चिन्हामध्ये अशा पद्धतीने दाखवू शकतो की या दोन लाईन पॅरलल्स आहेत. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणायचं? पॅरलल लाईन्स असे म्हणतात. नाउ व्हॉट इज द पेअर्स ऑफ अँगल्स? नेक्स्ट पॉइंट इज दॅट पेअर्स ऑफ अँगल्स. व्हेन a transversal is intersects any two lines in a plane, then how many pairs are formed there? If here is a line L and second line is M, and this line K is its transversal. This transversal is intersect these two lines in two distinct points, point A and B. Now here in these 2 points A and B formed a 4 angles. Which are they? First, angle A, B, C, D. Now next, E, F, G, H. In this transversal, by this transversal, two lines L and M and K is its transversal intersects in 2 points, 2 distinct points. There in point A formed a 4 angles and in point B formed also 4 angles. Now you will see the which pairs are formed of. First pair is corresponding angles. Corresponding angles. Corresponding angles pairs. Pairs of corresponding angles. Pairs of corresponding angles म्हणजे संगत कोनांच्या जोड्या. कोणत्या संगत कोनांच्या जोड्या? In the last standard we will see what is meant by corresponding angles, what is meant by alternate angle and what is meant by interior angle. Corresponding म्हणजे संगत कोन कशाला म्हणायचं? In this case, angle A, which is correspond to angle E. This is the first pair. Angle A, first pair, angle A and angle E are the first pair of corresponding angles. म्हणजे ही एक काय संगत कोनांची जोडी आहे. मग अशा किती जोड्या तयार होतात संगत कोनांच्या? आणि ह्या संगत कोन म्हणजे काय की या छेदिकेच्या एकाच अंगाचे, या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूचे आणि या दोन ज्या रेषा आहेत L आणि M यांच्या सुद्धा एकाच बाजूचे जे कोन आहेत, वरच्या तर वरच्या किंवा खालच्या तर खालच्या बाजूचे. आता हे A आणि E चा विचार करा. हे दोन्ही कोन
या एल आणि एम च्या वरच्या बाजूचे आहेत आणि या ट्रान्सव्हर्सलच्या उजव्या बाजूचे घेतलेले आहेत आपण. त्याच पद्धतीनं अशी दुसरी पेअर जर तुम्हाला विचारलं की याची दुसरी पेअर काय असेल, दुसरी जोडी काय असेल करस्पॉन्डिंग अँगल सी, तर त्याची दुसरी जोडी आहे अँगल बी अँड अँगल एफ. अँगल बी अँड अँगल एफ म्हणजे खालच्या अंगाचे, आता हा इथलचा आणि हा इथलचा, दोन्ही खालच्या अंगाचे. आणि नेक्स्ट थर्ड पेअर अँगल डी. आता डाव्या बाजूकडे या ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या बाजूचे अँगल बघू आपण. अँगल डी अँड अँगल एच. अँगल डी अँड अँगल एच. आणि फोर्थ पेअर आहे, कोणती फोर्थ पेअर आहे तर ही सी आणि जी. अँगल सी अँड अँगल जी. दीज आर कॉल्ड पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे या काही संगत कोनांच्या जोड्या आहेत. This line L and M are not parallel in this case. या पॅरलल असो या नसो किंवा असतील किंवा नसतील, त्या दोन रेषांना जर एका छेदिकेनं छेदलं तर त्यांच्या छेदन बिंदूजवळ एकूण 8 कोन तयार होतात. पहिल्या बिंदूजवळ होणारे 4 कोन आणि दुसऱ्या बिंदूजवळ होणारे छेदन बिंदूजवळ होणारे 4 कोन यांच्या जोड्या आपण तयार करायला लागलो. पहिली पेअर सांगितली पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता हे झालं पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. नेक्स्ट पेअर आहे पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल. पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स म्हणजे विक्रम कोनांच्या जोड्या. मराठीमध्ये आपण त्याला विक्रम कोनांच्या जोड्या असं म्हणतो. हियर इज 2 types of pairs of alternate angles are there. Which these 2 types? First type is exterior alternate angle. Exterior alternate angle and pairs of exterior alternate angles. आता कोणते आहेत मग? अल्टरनेट म्हणजे थोडक्यात एक छेदिकेच्या उजव्या बाजूचा घेतला तर दुसरा डाव्या बाजूचा. पण एक्सटेरियर म्हणतो. एक्सटेरियर या शब्दाचा अर्थ बाहेरचे, फक्त बाहेरचे. मग हा समजा मी एक कोन जर गृहीत धरला तर याला बाहेरून असणारा, याच्या बाहेरून असणारा हा कोन जी आहे. म्हणजेच फर्स्ट पेअर झाले अँगल ए अँड अँगल जी आर द फर्स्ट पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. बट देर इज एक्सटेरियर, परंतु ही बाहेरील विक्रम कोन आहे किंवा बाह्य विक्रम कोन याला म्हणतो आपण. छेदिकेचा एक उजव्या बाजूचा आहे आणि एक डाव्या बाजूचा आहे. आणि या रेषा एलच्या वरच्या अंगाचा आहे, हा एमच्या सुद्धा वरच्या म्हणजे खालच्या अंगाचा हा कोन आहे. वेगवेगळे बाहेरचे फक्त. आणि सेकंड पेअर इज देअर. दुसरी पेअर आहे अँगल डी अँड अँगल एफ. डी आणि अँगल एफ हे झाले एक्सटेरियर पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स. हे झाले एक्सटेरियर पेअर. आणि याच्यातच दुसरा जो मुद्दा आहे पेअर्स ऑफ इंटेरियर. पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे आंतरविक्रम कोनांच्या जोड्या. आता अंतर म्हणलं की मधले आणि मग आता विरुद्ध, म्हणजे एक छेदिकेच्या उजव्या बाजूचा जर घेतला तर दुसरा डाव्या बाजूचा घ्यावा लागेल. म्हणजेच इथं आपल्याला असं म्हणता येईल अँगल बी अँड अँगल एच आर द फर्स्ट पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. आणि जर दुसरा आपण या ठिकाणी सी घेतला तर इथं म्हणता येईल दोन्ही छेदिकेच्या आतल्या बाजूचे आहे, सॉरी या दोन रेषांच्या आतल्या बाजूचे आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूचे. एक छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे आणि हा इथं उजव्या बाजूला आहे. आणि म्हणून सेकंड इज दॅट अँगल सी अँड अँगल ई आर द सेकंड पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. नाउ and third pairs of angle, pairs of
इंटेरियर अँगल, पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स म्हणजे आंतरकोनांच्या जोड्या. आता अंतर म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इंटेरियर म्हणजे फक्त आतले. इंटेरियर या शब्दावरून सांगता येईल फक्त कसले, आतले. कोणत्या आतले? या दोन रेषांच्या आतमधले, बाहेरचे नाही, बाहेरच्याचा काही संबंध नाही, फक्त आतले कोण, इंटेरियर अँगल्स. आणि या इंटेरियर अँगलच्या जोड्या किंवा पेयर्स कोणत्या आहेत, तर फर्स्ट पेयर इज दॅट बी आणि ई. आता इथं छेदिकेच्या एकाच बाजूचे घ्यायचे म्हणून फर्स्ट पेयर आहे बी अँड ई is the first pair of interior angles, and second pair is that angle C and angle H. Angle C and angle H. These are the two pairs of interior angles. Now there are three types of pairs of angles formed if a transversal is intersects two lines in a plane. जर एखादी रेषा किंवा एखादी छेदिका प्रतलातील दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या ठिकाणी तीन प्रकारच्या कोनांच्या जोड्या तयार होतात. त्यामध्ये पहिली पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, दुसरी पेयर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स आहे आणि तिसरी पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स आहे. म्हणजे पहिल्या पेयर्स मध्ये किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स कशाला म्हणायचं तर हे अगोदर पाहू, म्हणजे नीट लक्षात येईल तुमच्या परत की पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन कशाला म्हणायचं. संगत कोन या ठिकाणी छेदिकेच्या एकाच बाजूचे म्हणतो मी. आता उजव्याच बाजूचा हा ए कोन असल्यामुळं इथं ई सुद्धा उजव्याच बाजूचा आहे. कोन ए हा या रेषा एल च्या वरच्या अंगाचा आहे आणि हा एम च्या ई सुद्धा वरच्या अंगाचा आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स याला म्हणायचं, एकाच बाजूचे, छेदिकेच्या एकाच बाजूचे. आणि या रेषा एल आणि एम या ज्या दोन रेषा आहेत यांच्या सुद्धा वरच्यात किंवा खालच्याच अंगाचे कोनांची जोडी जी असते त्याला आपण पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा त्यालाच आपण संगत कोनांच्या जोड्या असं म्हणतो. ए आणि ई, त्याच्यानंतर बी आणि एफ ही दुसरी जोडी झाली, त्याच्यानंतर डी आणि एच ही तिसरी जोडी झाली, कारण डाव्या बाजूचा आहे डी आणि एच सुद्धा डाव्या बाजूचा आहे. या एलच्या वरच्या अंगाला डी आहे, एमच्या वरच्या अंगाला एच आहे, म्हणून डी आणि एच ची तिसरी जोडी झाली आणि सी आणि जी ची चौथी जोडी. म्हणजे देर आर 4 पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर फॉर्म्ड इन द सेकंड केस. सेकंड टाइप पेयर्स ऑफ अल्टरनेट अँगल. म्हणजे अल्टरनेट अँगल कशाला म्हणायचं तर छेदिकेच्या अल्टरनेट लक्षातच येईल. अल्टरनेट म्हणजे एकाड एक. छेदिकेच्या उजव्या बाजूचा एक घेतला आणि एक्सटेरियर, यामध्ये दोन प्रकार आहेत, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल. यामध्ये एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे, या दोन रेषांच्या बाहेरचे, आतले नाही. तर बाहेरचा हा झाला ए आणि याचा बाहेरचा आणि अल्टरनेट असल्यामुळे जी, हे असे एक उजव्या बाजूचा तर दुसरा डाव्या बाजूचा. आणि दुसरी पेयर आहे डी आणि एफ, म्हणजे एक डाव्या बाजूचा तर दुसरा उजव्या बाजूचा, ही झाली दुसरी पेयर. आणि मग त्याच्यानंतर पेयर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणजे पेयर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे आतले कोन. तर आतले कोणते कोन आहेत, आतले व्युत्क्रम कोन कोणते, तर बी उजव्या बाजूचा घेतला म्हणून एच डाव्या बाजूचा घेतला आणि हा सी डाव्या बाजूचा आहे आणि ई उजव्या बाजूचा. ही एक पेयर्स झाली आणि ही दुसरी पेयर्स झाली. आणि त्याच्यानंतर पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल. इंटेरियर या शब्दावरूनच तुमच्या लक्षात येईल, इंटेरियर म्हणजे फक्त आतले, या दोन रेषांच्या आतले आणि छेदिकेच्या एकाच बाजूचे. म्हणजे छेदिका के याच्या उजव्याच म्हणजे बी आणि ई ही झाली, बी आणि ई ही झाली पहिली पेयर. आणि दुसरा आहे सी आणि एच ही झाली दुसरी पेयर. नाव इफ अ ट्रान्सव्हर्सल इज इंटरसेक्ट्स two lines in a plane, there are 4 pairs of corresponding angles are formed, 4 pairs of alternate angles and 2 pairs of interior angles are formed. म्हणजे जेव्हा दोन रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा त्यांच्या छेदनबिंदू जवळ तयार झालेल्या कोनांच्या जोड्या, त्याच्यामध्ये 4 संगत कोनांच्या जोड्या तयार होतात, त्यानंतर 4 व्युत्क्रम कोनांच्या जोड्या तयार होतात आणि 2 आंतर कोनांच्या जोड्या तयार होतात. तर या प्रत्येक जोडीचा आपल्याला प्रमेय या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नाउ वी विल स्टॉप हिअर.